मी ऋषी शिरकर. स्वागत आहे तुमचं कृषी विथ ऋषी या यूट्यूब चॅनलमध्ये. शेतकरी मित्रांनो, आज जो आपण काय आहे तर तो कांद्याच्या प्लॉटमध्ये उभा आहे आणि याच्यामध्ये गेले एक 15 ते 20 दिवस झालं वातावरणामध्ये खूप सारे वेगवेगळे काय बदल आहेत तर ते चालू आहेत आणि याचा जो काय फटका आहे तर तो आपल्याला कांद्याचं जो काय आपलं पीक आहे तर त्याच्यावरती आपल्याला झालेला पाहायला मिळतं आहे. याच्यामध्ये आत्ता सध्या जरी जी काय मुख्य कांद्याची जी काय समस्या आहे तर ती समस्या म्हणजे याच्यामध्ये जे काय पिळं पडत आहे, म्हणजे जे काय पाती आहेत तर त्या पातींना पिळं पडत आहे, म्हणजे स्प्रिंगसारखे ते गोल गोल होत आहेत आणि त्या गोल गोल होऊन तिथं आपल्याला त्या खाली पडलेल्या पाहायला मिळत आहेत. शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर या ठिकाणी पाहिलं तर त्या कशा पद्धतीने होत आहेत. तुम्ही जर या ठिकाणी पाहिलं तर हे अशा पद्धतीने स्प्रिंग होऊन ते पूर्णपणे आपल्याला वाकलेले त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे. याचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणामध्ये जर आपल्या प्लॉटमध्ये झाला तर याचा तोटा आपल्याला खूप साऱ्या प्रमाणामध्ये होणार आहे, की जे काय आपलं उत्पन्न वाढीचं जे काय टार्गेट असतं तर त्याच्यामध्ये याचा लॉस आपल्याला त्या ठिकाणी नक्की झालेला पाहायला मिळणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, ह्याचं जे काय होण्याचं कारण आहे तर ते मुख्य 2 कारणं आहेत. मी पहिल्यांदा सांगितलं की जे काय वातावरणामधला बदल आहेत तर त्या वातावरण बदलामुळे जे काय बुरशी याच्यामध्ये वाढणार आहेत. जी काय बुरशी आहे तर ती याच्यामध्ये वाढलेली असते आणि ती बुरशी याच्यामध्ये अटॅक केल्याच्या नंतर आपल्याला त्या ठिकाणी स्प्रिंग झालेली पाहायला मिळते. दुसरी गोष्ट म्हणजे बुरशी वाढल्याच्या नंतर याच्यामध्ये जी काय दुसरी गोष्ट आहे तर ते याच्यामध्ये जे काही थ्रिप्स असतात, मावा, तुडतुडे जे काय थ्रिप्स आहेत तर याचाही प्रादुर्भाव आपल्याला जे काय ढगाळ वातावरण आहे किंवा कमी थंडी याच्यामुळे त्याच्यामध्ये पाहायला मिळतात. तर याच्यामुळे काय होतं की जो काय हे किडे आहेत तर ते पानांमधला पूर्णपणे रस शोषून घेतल्याच्या नंतर आपल्याला त्या ठिकाणी ती स्प्रिंग तयार झालेली पाहायला मिळते आणि ही स्प्रिंग तयार झाल्यामुळे आपल्याला याच्यामध्ये जो काय तोटा जाणवतो तर याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर या ठिकाणी असे पांढरे पांढरे आपल्याला चट्टे पाहायला मिळतात, की हे पांढरे चट्टे पडल्याच्या नंतर या ठिकाणी जी काय फोटोसिंथेसिस जी काय प्रोसेस आहे तर ते आपल्याला त्या ठिकाणी नीट झालेली पाहायला मिळणार नाही. आणि ती जर नीट झाली नाही तर जी काय झाडाला अन्न निर्मिती करण्यासाठी सूर्यप्रकाश किंवा पाण्याची जी काय गरज असते तर ती हे पिवळं पडल्याच्या नंतर सूर्यप्रकाश आपल्याला त्या ठिकाणी नीट मिळणार नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्या काय रसशोषक किडे आहेत तर त्यांनी जे काय त्याच्यामधलं जे काय पाणी वगैरे शोषलं आहे तर त्याच्यामुळे हे आपल्याला त्या ठिकाणी फोटोसिंथेसिस म्हणजे अन्न निर्मितीची जी काय प्रक्रिया आहे तर ती त्या ठिकाणी नीट झालेली आपल्याला पाहायला मिळणार नाही. मग शेतकरी मित्रांनो, याला कंट्रोल करणं खूप महत्त्वाचं आहे. याच्यामध्ये कंट्रोल करत असताना आपल्याला एक कॉम्बिनेशन वापरायचं आहे, की ज्याच्यामध्ये एक बुरशीनाशक आणि एक कीटकनाशक वापरायचं आहे, की जे आपल्या पिकाला चांगल्या पद्धतीने सूट होईल. याच्यामध्ये वापरत असताना आपल्याला बुरशीनाशकमध्ये जी काही साप पावडर आहे ज्याच्यामध्ये कार्बेंडिझिम आणि मॅनकोझेब हा कंटेंट मिळतो. याचं ही जी काय साप पावडर आहे, बुरशीनाशक आहे तर ते आपल्याला याच्यामध्ये वापरायचं आहे. याचं प्रमाण वापरत असताना 15 लिटर पंपासाठी आपल्याला 25 ग्रॅम ही पावडर आपल्याला त्या ठिकाणी वापरायची आहे. साप पावडर व्यतिरिक्त तुम्ही ॲडव्हान्स पेस्टिसाईड कंपनीचं जे काय फास्टो आहे तर तेही वापरू शकता. त्याच्यामध्ये आपल्याला कार्बेंडिझिम आणि मॅनकोझेब हा कंटेंट आपल्याला त्याच्यामध्ये मिळतो. दुसरी गोष्ट म्हणजे इन्सेक्टिसाईडमध्ये वापरत असताना जे काय मावा, तुडतुडे, फुलकिडे आहेत तर याचं कंट्रोल करण्यासाठी आपल्याला याच्यामध्ये कॉन्फिडर वापरायचा आहे, की ज्याच्यामध्ये आपल्याला इमिडाक्लोप्राइड हा कंटेंट मिळतो, की ज्या आपल्याला छान पद्धतीने रिझल्ट आपल्याला त्या ठिकाणी दिलेला पाहायला मिळतो. याच्या व्यतिरिक्त दुसरं तुम्हाला कॉन्फिडर व्यतिरिक्त जर कुठलं कीटकनाशक वापरायचं आहे तर त्याच्यामध्ये तुम्ही कराटे वापरू शकता, की ज्याच्यामध्ये सायलोमेथ्रिन हा कंटेंट आपल्याला त्या ठिकाणी मिळतो, की ज्याच्यामुळे आपल्याला फुलकिडी, मावा, तुडतुडे जे काय रसशोषक किडे आहेत तर त्याचा आपल्याला त्या ठिकाणी प्रादुर्भाव झालेला पाहायला मिळतो. याचं प्रमाण वापरत असताना जे काही कॉन्फिडर आहे किंवा कराटे आहे तर याचं 25 ml प्रति 15 लिटर पंपासाठी आपल्याला त्या ठिकाणी प्रमाण वापरायचं आहे. आणि याचा जो काय दाट स्प्रे आहे तर तो आपल्या कांद्याच्या प्लॉटवरती घ्यायचा आहे. या पद्धतीने आपण स्प्रे घेतल्याच्या नंतर चांगल्या पद्धतीचा त्या ठिकाणी रिझल्ट आपल्याला आलेला पाहायला मिळेल. याच्यामध्ये जी काही साप पावडर किंवा फास्टो आहे तर ते 25 ग्राम आपल्याला वापरायचं आहे. आणि जे काय कॉन्फिडर आणि कराटे आहे तर ते आपल्याला 25 ml त्या ठिकाणी वापरून याचा आपल्याला जो काय स्प्रे आहे तर तो घ्यायचा आहे. शेतकरी मित्रांनो, तुमच्याही कांद्याच्या प्लॉटवरती ही समस्या आहे का, हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर कांदा उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत नक्की शेअर करा. धन्यवाद.